उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि ते सांगत आहेत की सरकार जे आहे आताचं सरकार हे जनतेला फसवतं आहे आणि कशी फसवणूक केली जाते हे स्वतः ते बांधावर जाऊन सांगत आहेत. तर दुसरीकडे आम्ही प्रचार करत नाही तर आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधायला आलो आहेत असं उद्धव ठाकरे बोलत आहेत. आपल्यासोबत भाजप मंत्री अतुल सावे आहेत. सर काय सांगाल, एकीकडे उद्धव ठाकरे यांचा जो दौरा आहे तो पाहायला मिळतो आहे आणि तो कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं दौरा चालू आहे असं म्हटलं जातं की प्रचार केला जातो, आरोपही विरोधक करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज आमच्या सरकारने जवळजवळ 31,000 कोटीचा पॅकेज सर्व ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यांच्यासाठी जाहीर केलेला आहे आणि ऑलरेडी त्याच्यातले 11,000 कोटी हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. बाकीच्यांचं दररोज 1,000 कारण की त्याच्यापेक्षा जास्त लोडिंग होत नाही ते चालू आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कुठच्याही परिस्थितीत 20 तारखेच्या आत सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजे असं जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आज सगळीकडे डिस्ट्रीब्युशन चालू आहे. असा जो आरोप केला जातो आहे तो अतिशय चुकीचा आरोप आहे. सर्व जनतेला जो पॅकेज डिक्लेअर केलं आहे ते 100% मिळणार आहे. बरं, एक असाही आरोप केला जातो आहे की या दौऱ्याच्या माध्यमातून प्रचारही केला जातो आहे आणि ज्या पद्धतीनं भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे की या ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन केलं जातं आहे. कसं आहे, ज्या वेळेस गरज होती अतिवृष्टी होऊन आज 2 महिने झाले. 2 महिन्यात आपण एअर कंडिशन घरातून एअर कंडिशन ऑफिसच्या बाहेर निघाला नाहीत आणि आता सगळं ज्यावेळेस जनतेला पैसे मिळायला सुरुवात झाली त्यावेळेस आपण दौरा करत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. राज्याचे आपण माजी मुख्यमंत्री आहात, आपण आज एका पक्षाचे मोठे नेते आहात. आपण ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्याच वेळेस जायला पाहिजे होतं. आमचे सगळे मंत्री, आम्ही आमदार सगळेजणांनी प्रत्येक गावात जाऊन दौरा केलेला आहे. मी नांदेडच्या माझ्या ह्याच्यातल्या प्रत्येक गावात दौरा केला. 5 दिवस मुक्कामी तिकडे होतो आणि सगळे हे आज आता सगळं संपल्यावर ह्यांना आज जाग आली आणि आज उठून आले दौरा. बरं, मग तुम्ही ह्या दौऱ्याला कसं पाहता? नेमका हा दौरा फक्त निवडणुकीचं स्टंट आहे, बाकी काही नाही. ह्यांना जर द्यायचं असतं ह्यांनी करायचं. कोविडमध्ये कुठे होते? कोविडमध्ये का नाही आले बाहेर? आजही मला सांगा, 2 महिन्यानंतर आज तुम्हाला जाग आली, 2 महिन्यानंतर तुम्ही दौरा करतायत. जेव्हा पैसे मिळायला लोकांना सुरुवात झाली, ज्यावेळेस जनतेला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो पुढच्या 15 दिवसात सगळ्यांना आपले जे काही पैसे त्यांचे आहेत ते मिळणार आहेत. सोनिया गांधींचा हात धरून किंवा शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद दिलं गेलं हे तुमच्या वारंवार आरोप आहेत. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित केला जातो आहे की मी कधीही ठरवून मुख्यमंत्री झालो नाही असे उद्धव ठाकरे म्हणतात. असं कसं नाही, तुम्ही आमच्याबरोबर युतीत लढलात. मान्य मोदीजींचा फोटो तुमच्या बॅनरवर लावला, मान्य देवेंद्रजींचा फोटो तुमच्या बॅनरवर लावला आणि आमच्याबरोबर युतीमध्ये तुम्ही लढला आणि निवडणूक झाल्यावर तुम्ही मुख्यमंत्री होण्याकरताच फक्त शरद पवार आणि सोनिया गांधीवर हातमिळवणी केली. आपण पाहताय जो उद्धव ठाकरे यांचा दौरा चालू आहे तो फक्त एक स्टंट आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून तुम्ही सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी हात मिळवणी केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.